हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. मी इथे कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष इथे केंद्रित करा, माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर, आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. त्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त रीडिंग तुम्हाला रेझोनेट होण्यास मदत होते. लाईक करा चॅनेलला आणि सबस्क्राईब करून आपली एनर्जी एक्सचेंज करा. येणाऱ्या पुढच्या रीडिंगसुद्धा तुम्हाला रेझोनेट होण्यास खूप मदत होईल. आता आपण पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या 3 दिवसाची मुख्य ऊर्जा आणि मानसिक स्थिती. सध्या तुमची ऊर्जा एका अत्यंत जिज्ञासू आणि तीक्ष्ण मानसिक अवस्थेत आहे. तुमच्या डोक्यात विचारांचे चक्र खूप वेगाने फिरत आहे. सत्याचा शोध, तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे, कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तुमच्यात निर्माण होईल. तुमचे अंतर्ज्ञान म्हणजे सायकिक इन्स्टिंक्ट खूप प्रबळ असेल, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा हेतू तुम्हाला लगेच समजेल. अंतर्मुख वृत्ती, इंट्रोवर्ट फेस, या 3 दिवसात तुम्हाला लोकांच्या गर्दीत राहण्यापेक्षा स्वतःच्या कोशात राहायला जास्त आवडेल. भूतकाळात झालेल्या काही घटनांवर तुम्ही खोलवर विचार कराल. आता आपण वळणार आहोत दैनंदिन जीवन आणि घडामोडी, डेली लाईफ. कामाचा अतिरेक आणि मानसिक थकवा. पुढच्या 72 तासाच्या सुरुवातीला तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा प्रचंड डोंगर असेल. घरच्या किंवा ऑफिसच्या कामाचे ओझे एकाच वेळी अंगावर आल्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. सगळे मीच का करू असा प्रश्न पडेल. हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आला आहे की सगळा भार एकट्याने वाहू नका. अचानक येणारे बदल आणि वेगवान हालचाली, या काळात तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी वेगाने घडेल. एखादा रखडलेला निर्णय तुम्ही तडकाफडकी घ्याल. संवादाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत स्पष्ट वक्ते व्हाल. मनात जे आहे ते थेट समोरच्याला बोलून दाखवाल. यामुळे काही काळासाठी नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो, पण मनावाचा संभ्रम दूर होईल. एकांत आणि ऊर्जेचे नूतनीकरण, हिलिंग पिरियड. धावपळीनंतर या 72 तासांच्या मधल्या टप्प्यात तुमचे शरीर आणि मन विश्रांती मागेल. तुम्ही स्वतःहून जगापासून थोडे बाजूला व्हाल. सोशल मीडिया डिटॉक्स आणि शांत बसणे. ही विश्रांती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे तुमची मानसिक ताकद पुन्हा वाढणार आहे. अंतिम टप्पा आणि परिणिती काय असणार आहे, तर या 3 दिवसाचा शेवट अत्यंत सकारात्मक आणि शांततापूर्ण असेल. नकारात्मकतेचा अंत, सुरुवातीला जाणवणारा ताण आणि थकवा शेवटच्या दिवशी पूर्णपणे निघून जाईल. नवा आशेचा किरण, तुम्हाला तुमच्या समस्यांवर एक योग्य मार्ग सापडेल. विश्वासावर विश्वास होईल. युनिवर्स तुमचा विश्वास वाढवेल आणि मनाला एक अनामिक शांतता लाभेल. हे 72 तास तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक प्रलग आणि शांत करून जातील. आता आपण वळूया करिअर आणि आर्थिक स्थितीत. कामाचे प्रचंड ओझे. पहिल्या 2 दिवसात नोकरी किंवा व्यवसायाचा कामाचा ताण खूप जास्त असेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर आल्यामुळे धावपळ होईल. तडकाफडकी निर्णय घेणार तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप आक्रमक आणि स्पष्ट असाल. जर एखादे काम बरेच दिवस रखडले असेल तर तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन ते वेगाने पूर्ण कराल. अथक प्रयत्नांना यश मिळेल. व्यापारी किंवा नोकरदार वर्गाला नवीन माहिती किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज मिळेल जो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. फक्त वरिष्ठांशी आणि भागीदारांशी बोलताना संयम ठेवा. आता आपण वळणार आहोत नातेसंबंध आणि तुमचं कौटुंबिक जीवन. स्पष्ट वक्तेपणा आणि वाद. या काळात तुम्ही थेट बोलणार आहात.
मनात काही न ठेवता स्पष्ट बोलण्यामुळे जोडीदारासोबत किंवा घरातील व्यक्तींसोबत किरकोळ खटके उडू शकतात. नात्यातील सत्य समोर येईल. जर कोणी तुमच्याशी खोटे बोलत असेल तर तुमच्या तीव्र अंतर्ज्ञानामुळे म्हणजेच तुमच्या सायकिक इंट्युशनने तुम्हाला त्याचे सत्य कळून चुकेल. शेवटी समजूतदारपणा. सुरुवातीच्या मानसिक तणावानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नात्यात पुन्हा शांतता येईल. एकमेकांना समजून घेण्याची आणि भूतकाळातील चुका विसरून जाण्याची ऊर्जेची निर्मिती होईल. आता आपण पाहणार आहोत आरोग्य आणि मानसिक स्थिती. शारीरिक थकवा जाणवेल. जबाबदाऱ्यांमुळे सुरुवातीला पाठीचे दुखणे, खांदे जड होणे किंवा प्रचंड शारीरिक थकवा जाणवू शकतो. मानसिक शांततेची गरज लाभेल. डोक्यात सतत विचार चक्र सुरू असल्यामुळे रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच या 72 तासाच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण विश्रांती घेणे गरजेचे आहे. ऊर्जेचे नूतनीकरण होईल. तिसऱ्या दिवशी तुमचे शरीर आणि मन पुन्हा ताजेतवाने होईल. जुन्या आजारातून किंवा मानसिक त्रासातून तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळेल. एकूणच सारांश म्हणजे हे 3 दिवस सुरुवातीला धावपळीचे आणि तणावाचे वाटले तरी ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात स्पष्टता आणण्यासाठी येत आहेत. सिंह राशीच्या जातकांसाठी येत्या 72 तासातील कौटुंबिक वातावरण आणि घडामोडी अतिशय संवेदनशील, सत्य समोर आणणाऱ्या आणि शेवटी शांतता देणाऱ्या असतील. या काळातील कौटुंबिक जीवनाचा सखोल वेध आपण घेऊया. सुरुवातीचा टप्पा काय राहणार तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे आणि थकवा. या सर्व भार तुमच्यावर घराशी संबंधित अनेक कामं, जबाबदाऱ्या, कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा भार सध्या तुमच्या एकट्यावर आल्यासारखा वाटेल. यामुळे तुम्हाला शारीरिक मानसिक थकवा जाणवेल. चिडचिड होण्याची शक्यता. कामाच्या अतिरेकमुळे घरात वावरताना तुमची चिडचिड होऊ शकते. माझ्या कष्टाची कोणाला कदर नाही अशी भावना तुमच्या मनात डोकावू शकते. मधला टप्पा स्पष्ट संवाद आणि गुप्त गोष्टी उघडकीस येणे. थेट आणि स्पष्ट बोलणे. तुम्ही कुटुंबातील लोकांसमोर अतिशय स्पष्टपणे आपली मते मांडाल. मनातील घुसमट बाजूला ठेवून तुम्ही थेट बोलायला सुरुवात कराल. यामुळे घरात काही काळासाठी वातावरण थोडे गंभीर आणि तणावाचे बनू शकते. अंतर्ज्ञान आणि सत्य. तुमच्या प्रबळ अंतर्ज्ञानामुळे, तुमच्या इंट्युशनमुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा किंवा त्यांनी लपवलेली एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर अचानक उघड होईल. कोण तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे आहे आणि कोण फक्त देखावा करत आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. तरुणांशी किंवा मुलांशी संबंधित चिंता, घरातील लहान सदस्य किंवा मुलांच्या एखाद्या गोष्टीवरून, उदाहरण त्यांचे वागणे किंवा त्यांचं शिक्षण, नोकरी, तुम्हाला अचानक कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. अंतिम टप्पा म्हणजे काय गैरसमज दूर होणे आणि शांतता, हिलिंग, एकांत आणि विचार मंथन. वाद किंवा तणावानंतर तुम्ही स्वतःला कुटुंबापासून थोडे बाजूला कराल. शांतपणे विचार करण्यासाठी तुम्ही एकांत निवडाल. हा एकांत कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. नात्यात नवीन सकारात्मकता. 72 तासाचा शेवट होताना घरातील वातावरण पुन्हा सुधारेल. जुने गैरसमज दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कष्टाची आणि महत्त्वाची जाणीव होईल. त्यामुळे नात्यात पूर्वीपेक्षा जास्त प्रगल्भता आणि आदर निर्माण होईल. जोडीदारासोबतचे संबंध. तुमचे अपेक्षांचे ओझे आणि ताण. सुरुवातीला जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या मनात थोडी नाराजी असू शकते. संसाराचा किंवा घराचा सगळा भार आपल्याच खांद्यावर आहे असे तुम्हाला वाटू शकते. अतिस्पष्ट संवादामुळे खटके उडतील. तुम्ही तुमच्या मनातील भावना जोडीदारासमोर अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मांडणार आहात. काही गोष्टी तोंडावर बोलल्यामुळे जोडीदाराला त्या खुपू शकतात. त्यामुळे तात्पुरते वाद आणि अबोला धरला जाऊ शकतो. सत्य स्वीकारणे आणि समजूतदारपणा. मधल्या काळात तुम्ही दोघेही एकमेकांना थोडं स्पेस, एकांत द्याल. तिसऱ्या दिवसापर्यंत जोडीदाराला तुमच्या परिस्थितीची आणि मानसिक त्रासाची जाणीव होईल. चुका मान्य करून नाते पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी दोघेही प्रयत्न तुम्ही करा. आता आई वडील आणि भावंडांसोबतचे संबंध. जुन्या विषयावरून चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, आई वडील किंवा भावंडे सोबत जुन्या घरगुती किंवा मालमत्तेच्या किंवा पैशांच्या विषयावरून अचानक चर्चा सुरू होऊ शकते. चतुराईने वागण्याची गरज पडेल. भावंडांपैकी कोणीतरी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुमच्या तीक्ष्ण अंतर्ज्ञानाला, इंट्युशन लगेच जाणवेल तुम्हाला. तुम्ही त्यांच्या बोलण्यातला खोटारडेपणा पकडू शकाल. परंतु आई वडिलांच्या आरोग्याची किंवा मानसिक शांततेची काळजी घेऊन तुम्ही स्वतःवर ताबा ठेवाल. वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तर राहीलच.
सुरुवातीच्या काही मतभेदानंतर 72 तासांच्या शेवटी घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप मोलाचे ठरेल. त्यांच्या आश्वासक शब्दांमुळे तुमच्या मनावरचा ताण हलका होईल. या 72 तासांसाठी कौटुंबिक गुरु किल्ली इंट्युटिव्ह रेमेडी तुमच्यासाठी घरगुती वातावरण शांत ठेवण्यासाठी. जेव्हा तुम्हाला वाटेल की वाद वाढत चालले आहे, तेव्हा काही काळ शांत राहणेच हा सर्वात मोठा उपाय असेल. तुमच्या मते योग्यच आहे तुमची मते योग्यच आहेत, पण ती मांडण्याची वेळ आणि शब्द थोडे मऊ ठेवा. सिंह राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या 72 तासात आरोग्याची काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे, तर तुम्हाला अत्यंत गरजेची आहे काळजी घेणे. या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर ऊर्जेचा खूप मोठा चढ उतार तुम्हाला पाहायला मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने 3 दिवसात कोणती काळजी घ्यायची, तर शारीरिक आरोग्य प्रचंड थकवा आणि जडपणा, स्नायूंचं दुखणं उठेल, थकवा जाणवेल. कामाच्या अतिरेकामुळे, घरगुती जबाबदारीमुळे पाठीच्या खालचा भाग, खांदे, मान दुखण्याची शक्यता खूप आहे. शरीर सतत थकलेले आणि जड जाणवेल. अपचनाचा त्रास, मानसिक ताणाचा थेट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो. गॅस होऊ शकतो, भूक मंदावेल आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. विचारांचा अतिरेक, ओव्हर थिंकिंग, निद्रानाश, स्लीप इश्यू, रात्री झोप न लागणे, जागरण, डोक्यात सतत चालू असलेल्या विचारांमुळे आणि भविष्यातील चिंतामुळे रात्री वेळेवर झोप न येण्यास त्रास होऊ शकतो. मन शांत न झाल्यामुळे झोप पूर्ण होणार नाही. सतत सतर्क राहिल्यामुळे आणि किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचे विश्लेषण करत राहिल्याने उद्या काय होईल, उद्या काय होईल याची चिंता, भविष्याची चिंता, यामुळे मेंदूला थकवा जाणवेल. या 72 तासात घ्यायची विशेष काळजी म्हणजे प्रॅक्टिकल स्टेप काय करायचे. शारीरिक विश्रांती गरजेचीच आहे. या 3 दिवसांमधील एक दिवस, विशेषतः तिसरा दिवस, तुम्हाला शरीराला पूर्ण विश्रांती घ्यावीच लागेल. जर थकवा जाणवला तर जबरदस्तीने काम ओढत नेऊ नका. विचारांना विराम द्या. मेंटल डिटॉक्स व्हा. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहा. डोळे बंद करून शांत बसणे किंवा ध्यान, मेडिटेशन करून तुमच्यासाठी औषधासारखे काम करेल. हलका आहार घ्या. बाहेरचे किंवा तेलकट, तिखट, तुपकट अन्न पूर्णपणे टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण जेवढं होईल तेवढं वाढवा आणि पाणी कमी होणार नाही शरीरातलं तेवढं लक्षात घ्या. काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या. या 72 तासात काय करणार तुम्ही? प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी. वाहने सावकाश चालवा. तुमचा प्रवास होऊ शकतो या 3 दिवसामध्ये. प्रवासात असताना घाई गडबडीत अजिबात करू नका. या काळात तुम्हाला अचानक एखाद्या प्रवासाला निघायला जाऊ लागू शकते. हा प्रवास आधीपासून नियोजित नसेल. कामाच्या निमित्ताने किंवा कौटुंबिक गरजेपोटी अचानक बॅग भरावी लागण्याची शक्यता आहे. कामाशी संबंधित प्रवास होऊ शकतो. व्यवसायानिमित्त किंवा नोकरीतील काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला धावपळीचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास खूप वेगवान, फास्ट पेस असेल. प्रवासादरम्यान घ्यायची काळजी. वाहने सावकाश चालवा. प्रवासात असताना घाई गडबड अजिबात करू नका. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा आणि ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करा. घाईघाईने प्रवास केल्यास मानसिक ताण वाढू शकतो. कागदपत्रांची तपासणी करा. प्रवासाला निघण्यापूर्वी तुमची तिकिटे, पैशाचे पाकिट आणि मोबाईल चार्जर, महत्त्वाचे पेपर्स व्यवस्थित तपासून जवळ ठेवा. घाईच्या ऊर्जेमुळे एखादी महत्त्वाची वस्तू विसरण्याचे खूप चान्सेस आहेत. एकांत आणि शांततेसाठी प्रवासाची इच्छा. मानसिक थकव्यामुळे ब्रेकची गरज पडेल. जसे की आधीच्या वाचनात दिसले की तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. त्यामुळे 72 तासाच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला लोकांच्या गर्दीपासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची इच्छा होईल. छोटे खाणे नियोजन. जर मोठा प्रवास शक्य नसेल तर मनाला शांतता मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्याच एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा शांत जागी काही तासासाठी भेट द्याल. हा छोटा प्रवास तुम्हाला मानसिक ऊर्जा, हिलिंग देऊन जाईल. प्रवासासाठी विशेष सल्ला. शक्यतो या 3 दिवसात रात्रीचा किंवा खूप जास्त थकवणारा प्रवास टाळा. प्रवास करताना स्वतःसोबत पाणी आणि हलके खाणे नक्की ठेवा. सिंह राशीच्या जातकांसाठी येणारे 72 तासांचा अंतिम टप्पा आणि परिणिती अत्यंत सुंदर, सकारात्मक आणि मनाला दिलासा देणारी असेल. सुरुवातीचे 2 दिवस कितीही धावपळीचे असले, मानसिक तणावाचे असले किंवा कौटुंबिक वादाचे गेले तरी शेवट मात्र तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला होईल.
डोक्यात सतत चालणारे विचारांचे चक्र आणि मानसिक अस्वस्थता या 3 दिवसाच्या शेवटी पूर्णपणे थांबेल. तुमच्या मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात आणि मनात एक नवीन स्फूर्ती, ताजी ऊर्जा निर्माण होईल. जुन्या कटू आठवणी किंवा घरातील वाद विसरून तुम्ही एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात कराल. समस्यांवर योग्य मार्ग सापडणार. जोडीदारासोबतचे मतभेद असोत की कामाचा ताण असो, या सर्व गोष्टींवर शेवट होताना तुम्हाला एक स्पष्ट आणि कायमस्वरूपी मार्ग सापडेल. भविष्याची नवी आशा जागेल. मनात एक नवीन आत्मविश्वास जागा होईल. सर्व काही ठीक होईल. हा विश्वास तुम्हाला युनिव्हर्सवर आणि स्वतःवर पुन्हा निर्माण होईल. तुमच्या मनात नवीन योजना आणि उद्दिष्टे स्पष्ट होतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कष्टाची, तुमच्या त्यागाची जाणीव होईल. निर्माण झालेला अबोला किंवा गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा प्रेम आणि आदर वाढेल. आध्यात्मिक अनुभूती. शेवटच्या दिवशी तुमचे मन अध्यात्माकडे किंवा ध्यानाकडे वळेल. देवाच्या आराधनामुळे किंवा शांत बसल्यामुळे तुम्हाला प्रचंड आत्मिक बळ मिळेल. तुमच्यासाठी अंतिम संदेश, फायनल डिवाइन गायडन्स. हे 72 तास तुमच्या आयुष्यात एक क्लिन्झिंग, शुद्धीकरण सारखे काम करत आहे. नकारात्मक गोष्टी आणि ताण बाहेर पडण्यासाठी सुरुवातीला जी उलथापालथ होईल तिला घाबरू नका. हा काळ संपताना तुम्हाला खूप शांतता आणि प्रगल्भ देऊन जाईल. विश्वावर पूर्ण श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.